हा आयोजित करण्यात आलेला आहे, त्याबद्दल तुम्ही लोकांना याच्याबद्दल जनजागृती करत आहात, त्याबद्दल माहिती द्या. हे 31 रस्ता सुरक्षा अभियान 1 जानेवारी 26 ते 31 जानेवारी 26 एक महिनाभर राबवलं येणार आहे. या माध्यमातून आपण नागरिकांना वाहतुकीचे नियम बद्दल माहिती देणार आहोत आणि वाहतुकीचे नियम पाळल्यानंतर आपण अपघात कसे टाळू शकतो किंवा वाहतूक आपण रोडवरती असल्यानंतर वाहन चालवताना शिस्तीमध्ये वाहन चालवलं, नियम पाळून वाहन चालवल्यानंतर आपल्याला स्वतःला पण त्रास होत नाही, दुसऱ्याला पण त्रास होत नाही आणि आपण अपघात टाळू शकतो. त्याच्यासाठी वाहतुकीच्या नियमांचं लोकांमध्ये माहिती देणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही ही मोहीम राबवलेली आहे. आम्ही याच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक चौकामध्ये जनजागृतीसाठी मेळावे घेणार आहोत. तसेच शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं कसं आवश्यक आहे, त्याच्यामुळे वाहतूक सुरळीत राहणे, आपला जीव कसा वाचू शकतो, अपघात कसे टाळू शकतो यासंबंधी आमचे अधिकारी अंमलदार यासंबंधी लेक्चर देऊन जनजागृती करणार आहे. हा अभियान पूर्ण 1 महिना चालणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येकमध्ये शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मुंबई सरकार जसे हेल्मेट सक्ती मुंबईला करण्यात आलेली आहे, तसं आपल्या वसई विभागामध्ये याबद्दलमध्ये अजूनपर्यंत पूर्णपणे जागृती झालेली नाही आहे. त्याबद्दल तुमच्या उपाययोजना करण्यात ठरलं आहे का? आता ह्या 1 महिन्याच्या कालावधीतच आम्ही हेल्मेट, सीट बेल्ट यासंबंधी जनजागृती करणार आहोत शाळेमध्ये, चौकामध्ये. त्याच्यानंतर हळूहळू त्याच्याबद्दल आम्ही जनजागृती केल्यानंतर आम्ही परत कायदेशीर कारवाई करणं सुरू करणार आहोत. कारण अजून लोकांची मानसिकता बदलली नाही. मानसिकता बदलल्यानंतर जनजागृती करून तर लोकांना हेल्मेट घालण्याबाबत सक्ती करणार आहोत आणि त्यानंतर तुम्ही हेल्मेट नाही घातलं तर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. जे मोठ्या प्रमाणात ऑटो चालक आहेत, आता मध्यंतरी पडवेची मीटर आपण याचा निर्णय झाला होता, पण इथे त्याबद्दलही लोकांना जनजागृत झाले नाही आहे. त्याबद्दल आपलं काय मत आहे किंवा कोणत्याही ठोस प्रत्येक पूर्ण केली आहे का? हा, त्या संबंधी पण आम्ही जनजागृती करत आहोत आणि इतर प्रमाणेच पुढच्या महिन्यानंतर सुरू होतील आपल्या वसई विभाग महानगरपालिकाच्या आयुक्त कार्यालयात सर्व रिक्षा मीटरप्रमाणे चालतील. शेअर रिक्षा पण मीटरप्रमाणे चालेल. त्यासाठी आम्ही सर्व आपले रिक्षा युनियनचे पदाधिकारी त्यांना विश्वास लावून त्यांच्याशी विचारविनिमय करू, त्याच्यातून आम्ही मार्ग काढू. त्याच्यामध्ये आपण सकारात्मक दृष्टिकोनातून कारवाई करत आहोत. ते शंकर इंद्रकर साहेब, वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त यांनी आज चाललेल्या प्रोग्रामबद्दल माहिती दिलेली आहे.